बिहारमध्ये जे कल येत आहेत त्यानुसार एनडीए बहुमताकडे वाटचाल करते। बिहारमध्ये एनडीएची घोडदौड ही बहुमताकडे सुरू झालेली आहे। तेजस्वी यादवांचा आरजेडी दुसऱ्या क्रमांकावर आहे। आताची ही मोठी बातमी। आतापर्यंत जे कल हाती आलेले आहेत त्यानुसार काय दिसतंय बघा। जेडीयू सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। जेडीयू क्रमांक 1 चा पक्ष ठरताना दिसतोय आताचे कल। तर भाजप दुसऱ्या आणि आरजेडी तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय। काही वेळापूर्वी जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर होता, तो आता पहिल्या क्रमांकावर आलेला दिसतोय आणि आरजेडी हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय। बिहारमध्ये आत्ता जे कल हाती येतात त्यानुसार जेडीयू हा क्रमांक 1 चा पक्ष ठरताना दिसतोय। आणि हीच अपडेट घेऊन मी हनुमंत पवार यांच्याकडे जातोय। पवारजी, काँग्रेसची मात्र अपेक्षित कामगिरी दिसत नाही। खरं तर एसआयआरचा मुद्दा होता, तापवला होता राहुल गांधींनी, मात्र प्रेक्षकांचं पारडं मत काय त्यांचं पडलं नाही त्यांच्या पारड्यात। बिहारमध्ये आम्ही महागठबंधनचा घटक होतो। तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या सोबत राहणं, त्यांना सपोर्टिव्ह राहणं आणि इंडिया आघाडीची आम्ही देशभर उभा केलेली आहे। त्यातला एक विश्वासू जबाबदार पक्ष म्हणून बिहारमधल्या तेजस्वी यादवांकडे, राष्ट्रीय जनता दलाकडे आम्ही पाहतो। आम्ही त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलेलं होतं। त्यांच्या सोबत काँग्रेस होती आणि आहे। आता तुम्ही जे विचारताय की ह्या सगळ्या निकालाचा जो आता कल येत आहेत, आणखी अंतिम अंदाज येणं खूप बाकी आहे। संध्याकाळपर्यंत अनेक घडामोडी घडणार आहेत, अनपेक्षित घडामोडी घडणार आहेत, तुमचाही विश्वास बसणार नाही अशा। पण ही निवडणूक लढत असताना केंद्र सरकार, बिहार सरकार आणि निवडणूक आयोग या तिघांची जी अभद्र युती झालेली होती, 10 दिवस अगोदर 10,000 रुपये द्यायची परवानगी निवडणूक आयोग ममता बॅनर्जींना देईल का? तामिळनाडूमध्ये देईल का परवानगी? पण यांनी परवानगी दिली आणि त्याला महिला सक्षमीकरणाचं गोंडस नाव दिलं जातं। आम्ही म्हणतो की आम्ही तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये महालक्ष्मी योजनेच्या नावाखाली जी रक्कम द्यायचं आश्वासन दिलं ते पहिल्या दिवसापासून आज तागायत आम्ही पूर्ण केलं। महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावानं अनेक महिलांना वगळण्याची नाटकं केली, केवायसीची नाटकं केली आणि निम्म्यापेक्षा कमी महिलांना आता तुम्ही ते पैसे देताय। 2,500 रुपये देतो म्हणले होते 1,500 देताय। तर ही फसवाफसवी सेम बिहारमध्ये तुम्ही केलेली आहे की बिहारमधल्या महिलांच्या मुलांना तुम्ही शिक्षण दिलं नाही, बिहारमधल्या महिलांच्या मुलांना तुम्ही नोकरी दिली नाही, बिहारमधल्या महिलांना तुम्ही सामाजिक सुरक्षा दिली नाही। बिहारमध्ये गुंडाराज आहे। बिहारमध्ये साखर कारखाने 24% साखर उत्पादन 2005च्या अगोदर बिहारमध्ये व्हायचं, एकूण देशात होतं त्याच्या, आता ते फक्त 6%वर आलं। त्यामुळे तुम्ही तिथली शेती उद्ध्वस्त केली, तिथलं कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त केली, आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त केली, शिक्षण उद्ध्वस्त केलं आणि याच्याकडे लक्ष लागू नये म्हणून तुम्ही 10,000 रुपयाची रेवडी हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आहे, ती रेवडी वाटून तुम्ही निवडणुकीला सामोरे गेलात। एसआयआर मध्ये 31 लाख मतं तुम्ही कुठलंही कारण न देता डिलीट केलेली आहेत। राहुलजींनी शेवटच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बिहारमध्ये जिवंत असलेली पण मतदार यादीतून वगळलेली माणसं उभा केली, निवडणूक आयोग बोलायला तयार नाही। पवारजी, तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले